मागचं प्रॉब्लेम हा सोडू दे का कुणी? तर पहिले इन्फॉर्मेशन काय? इन्फॉर्मेशन सांगा. बेसिक सॅलरी किती आहे? माईक चालू करा, माईक सगळे. 8,000. हा 8,000. 8,000 पर मंथ म्हणलेलं आहे. त्यामुळे इथं आपण आता बघा पर्टिक्युलर कॉलम मध्ये बाकी टेबल वगैरे सगळं तयार केलं ना सगळ्यांनी? हा हो सर. हा हा बरं. त्या टेबल मध्ये आता प्रिव्हियस इयर 19-20, असेसमेंट इयर 20-21 लिहिलं आणि अमाऊंटचे हो 2 कॉलम. त्यामध्ये बेसिक सॅलरी पर मंथ 8,000 सांगितलेलं आहे. 8,000 PM ल्या पुढं इंटू 12, 12 महिन्याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 12×8 = 96. पण अमाऊंट कॉलम मध्ये किती आलं? 96,000. त्यानंतर डिअरनेस अलाउन्स सांगितलेलं आहे 3,000 पर मंथ. आता 3,000 पर मंथ जर असेल तर वर्षाचे किती होतील DA? महागाई भत्ता 12×36 36,000 या ठिकाणी घेतला आपण सेकंड इन्फॉर्मेशनचं. या ठिकाणी जे काही दाखवायचं आपण इकडे दाखवलेलं ते पर्टिक्युलर कॉलम मध्ये इफेक्ट. त्यानंतर तिसरं जे आहे इन्फॉर्मेशन मध्ये दिलेली माहिती किंवा इन्फॉर्मेशन ते आहे डिअरनेस पे 1,000 पर मंथ म्हणून सांगितलेलं आहे. आता 1,000 पर मंथ असेल तर 12 महिन्याचे किती झाले? ते 12,000. म्हणून ते देखील अमाऊंट कॉलम मध्ये किंवा आउटर कॉलम मध्ये 12,000 घेतलेला आहे. त्यानंतर अलाउन्सेसचं माहिती या ठिकाणी आहे त्या प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर सिटी कॉम्पेन्सेंट्री अलाउन्स. तर सिटी कॉम्पेन्सेंट्री अलाउन्स किती आहे म्हणून सांगितलेलं आहे? 1,000 पर मंथ. बरोबर आहे का? हो हा तर 1,000 पर मंथ सांगितल्यामुळे 1,000 इंटू 12 केलं आणि इनर कॉलमला लिहिलं आपण 12,000. आता ते सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स सेकंड टाईपचा अलाउन्स आहे, टोटली टॅक्सेबल आहे. त्यामुळे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स असं डायरेक्ट 12,000 आउटर कॉलमला लिहिले तरी चालेल, 1,000 गुणले 12 करून. किंवा एखाद्याला वाटलं किंवा ते फर्स्ट टाईपचं दाखवायचं कारण ते एक्झाम्पशन मिळणार नाही म्हणून त्या ठिकाणी नील लिहून आउटर कॉलमला परत ते अमाऊंट घ्यायचं जर वाटलं तर तसे घेतलं तरी चालेल. दोन्ही पद्धतीनं दाखवलं तरी चालू शकतं. म्हणून इथे लिहिलं लेस ऍक्च्युअल एक्सपेन्सेस. त्यांनी जे इथं इन्फॉर्मेशन मध्ये काय वेळेला दिलेलं असतं काय आयटमच्या बाबतीमध्ये सेकंड टाईप असल्यामुळे इथं कुठलंच अमाऊंट घ्यायचं नाही. मग ते ॲज इट इज इथं नील लिहिल्यामुळं 12,000ला 12,000 परत त्या आउटर कॉलमला जातील. म्हणजे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स टोटली टॅक्सेबल आहे. म्हणून ते टोटल त्याला दरमहा 1,000 प्रमाणे जे 12,000 मिळाले त्या सगळ्यावर टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणून त्या अमाऊंट कॉलम मध्ये 12,000 लिहिलं आपण. त्यानंतर आहे कन्व्हियन्स अलाउन्स. तर कन्व्हियन्स अलाउन्स कुठल्या टाईपचा अलाउन्स आहे? फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे का सेकंड टाईपचा? फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे. कन्व्हियन्स अलाउन्स 800 पर मंथ इंटू 12, 12×96 9,700 इनर कॉलमला लिहिलं. त्याच्या कंसामध्ये तिथे एक्सप्लेन दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये की कन्व्हियन्स अलाउन्स तो ऑफिस पर्पज साठी 600 रुपये खर्च केलाय. म्हणून लेस एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस फॉर ऑफिस पर्पज या ठिकाणी 600 गुणिले 12 12 संग 72 7,200 या ठिकाणी घेतला आपण. मायनस केलं 9,700 मधून. एक्सेस जे अमाऊंट असणार आहे ते टॅक्सेबल असणार आहे. म्हणून 2,400 आउटर कॉलमला घेतलं ते ज्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट होईल. समजलं का? हो तुमच्यापैकी घरात कोणाचा जर आवाज गोंधळ नसेल तर माईक चालू ठेवा. तुम्हाला आवाज ऐकवलेलं का नाही समजवलेलं का नाही कसं कळणार आम्हाला? त्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आहे, जे की प्रॉब्लेम मध्ये दिलेले इन्फॉर्मेशन आहे. पर चाइल्ड 150 त्याला पर मंथ मिळालं म्हणून सांगितलेलं आहे आणि फॉर 3 चिल्ड्रन साठी मिळालेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि आपलं जे एक्झम्पशनचे नियम आहेत चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स 100 रुपीज पर मंथ फॉर मॅक्झिमम 2 चाइल्ड आणि या ठिकाणी 12 मंथ साठी असा ठिकाणी आपलं नियम आहे. म्हणून लेस आता हे जे मिळाले ते अगोदर लिहून टाका. 150 प्रमाणे मिळाले, 12 महिन्याचे मिळाले, 3 महिन्यासाठी 3 मुलांच्यासाठी मिळाले, 3 चाइल्ड असं लिहायचं. त्याच्या पुढं 5,400 होतात ते लिहिलं इनर कॉलमला.
लेस त्याला एक्झाम्पशन किती मिळू शकते आपल्या नियमानुसार, तर ₹100 पर चाइल्ड, मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन. दरमहा ₹100 फक्त 2 मुलापर्यंत ते एज्युकेशन फीस एक्झाम्प्ट आहे. एक्सेस मिळालेलं त्याला टॅक्सेबल आहे. म्हणून 100 गुणिले 12 महिन्याचे गुणिले 2 मुलासाठी हे अमाऊंट येईल 2400. आता हे एक लक्षात ठेवा, हे 2400 कधीच बदलणार नाही. कायमचं 2400 या ठिकाणी अलाउड असल्यामुळं ते 2400 तिथे येतील. आता 5400 मधून 2400 गेले म्हणजे एक्सेस राहिले 3000, हे टॅक्सेबल अमाऊंट. 2400 ची सूट मिळाली, 3000 वर त्याला टॅक्स भरावा लागणार आहे. त्यानंतर चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स ₹350 त्याला पर मंथ मिळाले म्हणून सांगितलेलं आहे. फॉर 2 चाइल्ड असं या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार 350 प्रमाणे 12 महिन्याचे 2 मुलासाठी असे आपण कॅल्क्युलेट केलं, ते अमाऊंट आले ₹8400 इनर कॉलमला लिहिलं. त्यानंतर आपल्या नियमानुसार एक्झम्पशन त्यांना द्यायचं आहे चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स. ते एक्झम्पशन असं असणार आहे, लेस ₹300 पर मंथ. 300 फक्त दरमहा एक्झम्पशनचे मिळणार आहेत, मॅक्झिमम 2 मुलासाठी. 300 पर मंथ पर चाइल्ड, मॅक्झिमम फॉर 2 चिल्ड्रन एक्झम्प्ट. म्हणून ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं ₹300 गुणिले 12 महिन्याचे गुणिले 2 म्हणजे 2 मुलासाठी ते मिळणार आहेत. हे देखील अमाऊंट लक्षात ठेवा, 7200 हे फिक्स असेल 7200. आता मिळाले त्याला 8400 मालकाकडून, त्यातले नियमानुसार एक्झाम्पशन आहे 7200, जे एक्सेस अमाऊंट आहे 1200 हे टॅक्स बसणार याच्यावर, म्हणून ते आउटर कॉलमला आलं. त्यानंतर सर्वंट अलाउन्स दिलेला आहे 300 पर मंथ म्हणून. तर 300 पर मंथ म्हटल्यामुळे 12 × 36 3600 इनर कॉलमला लिहिलं. सर्वंट अलाउन्स हे सेकंड टाईपचा अलाउन्स आहे. फर्स्ट टाईपचा अलाउन्स, सेकंड टाईपचा अलाउन्स आणि थर्ड टाईपचा अलाउन्स, तिन्ही टाईपचा अलाउन्स किती लोकांनी पाठ करून ठेवलाय किंवा लक्षात ठेवलाय सांगा. तुमच्यापैकी किती जण हजर आहेत? तुम्ही 6 जण. जाधव सुषमा, अंजली चव्हाण, दुधबाते, पेंबळगे, अजून कोणाचे एक दोघं इथे नाव दिसेनात. पाठ केलं का नाही तुम्हाला ते पाठवून दिलेलं? पाठ केले नाही सर, फक्त वाचलं पण लक्षात नाही. मग लक्षात ठेवा ते, कारण प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ते आपले येणार आहेत. आता तिन्ही टाईपचे अलाउन्स. आता कसं आहे, तुम्हाला जसं आपण प्रॉब्लेम पुढे घेत जाऊ तसं 1-2 गोष्टी परत त्यात भर पडत जाणार आहे. आणि मागे तुम्हाला जे असं दिलंय हे महत्वाचं आहे, त्यावेळी पाठ करणं म्हणा किंवा कायमचं चांगलं लक्षात ठेवणं आवश्यक आहे, ते सगळं वाचून. तर मग पुढचं घेत गेल्यावर पुढचंही समजत जाईल. आता तुम्ही मागचं जर अजून पाठ केलं नाही, पुढचं आणि समजा त्यात ऍडिशनल झालं, हाऊस रेंट ऍडिशनल झालं, एंटरटेनमेंट अलाउन्स समजा ऍडिशनल झालं, त्यानंतर अकॉमोडेशनचं जर समजा जर ऍडिशनल झालं, कार फॅसिलिटी ऍडिशनल होत गेलं, तर मग कसं ते कुठलं पाठ करणार मग तुम्ही त्यावेळी. म्हणून त्यावेळी ते पाठ करा. कारण तुम्हाला 2च प्रॉब्लेम आहेत इन्कम टॅक्स मध्ये, आणि याच्यामध्ये हे आता जे सांगितलं तुम्हाला 4 आणि हे 1-2 असे 6-7 गोष्टी तुम्हाला चांगले लक्षात ठेवावं लागणार आहेत. एक्झाम्पशनचे किंवा एक्झाम्प्टेडचे किंवा काही कॅल्क्युलेशनचे सूत्र, तरच या ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला सोडवता येईल. नुसतं बघितल्यावर समजल्यासारखं वाटेल, नंतर समजणार नाही. त्या दृष्टिकोनातून त्यावेळी जे तुम्हाला पाठ करायला किंवा वाचून लक्षात ठेवायला सांगलेलं ते लक्षात ठेवा. समजलं? हो सर. त्यानंतर सर्वंट अलाउन्स. उद्या सगळ्याचे पाठ पाहिजे, जेवढे बी तुम्ही हजर होलात ना. आता फर्स्ट टाईपचे अलाउन्स, सेकंड टाईपचे अलाउन्स सगळं पाठ पाहिजे. उद्या विचारतो बघा मी, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम चालू करणार नाही. त्यानंतर सर्वंट अलाउन्स. सर्वंट अलाउन्स सेकंड टाईपचा अलाउन्स आहे, 300 पर मंथ, 12 × 36, जे टोटली टॅक्सेबल आहे सेकंड टाईप असल्यामुळं. डायरेक्ट 3600 बाहेर लिहिले तरी चालेल किंवा अशा पद्धतीने इफेक्ट दाखवले तरी चालेल, जे अगोदर आपण सिटी कॉम्पेन्सेटरीला दाखवलं तसं. त्यानंतर डेली अलाउन्स म्हणून सांगितलेलं आहे. डेली अलाउन्स देखील फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे. डेली अलाउन्स मिळाले त्याला ₹330, 330 दिवस मिळाले ₹30 प्रमाणे. बरोबर आहे इन्फॉर्मेशन? बरोबर आहे का? हो सर. हो हो. ₹30 प्रमाणे 330 दिवस त्याला मिळाले, ते अमाऊंट होते ₹9,900. आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे फुल्ली स्पेंड फॉर ऑफिस पर्पज. त्याला जे काही मिळाले सगळं त्यानं ऑफिस पर्पजसाठी खर्च केलं म्हणून सांगितलेलं आहे. फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे. ऑफिस पर्पजसाठी फुल्ली स्पेंड केला असेल, टॅक्सेबल अमाऊंट मिळेल. मिळालेल्या अमाऊंट पेक्षा थोडं कमी स्पेंड केला असेल
तर जे काही राहिलेली अमाऊंट आहे, डिफरन्स अमाऊंट आहे, ते टॅक्सेबल असेल. आता त्याला 9,900 मिळाले. 9,900 सगळे त्याने त्याच कारणासाठी किंवा ऑफिस पर्पजसाठी खर्च केला, म्हणून लिहायचं लेस एक्सपेन्सेस फॉर ऑफिस पर्पज 9,900, आउटर कॉलम नील. सगळ्या आयटम्स या ठिकाणी संपलेले आहेत. आता फक्त मला वाटतं प्रोफेशनल टॅक्सचा उल्लेख असलेलं इन्फॉर्मेशन आहे शेवटचं, ते डिडक्शन अंडर सेक्शन 16 मध्ये येतं. आणि त्यामुळे आता याचं बेरीज घ्या आणि ते बेरीज लिहा त्या ठिकाणी. त्याला लिहा ग्रॉस सॅलरी. वाटतं बेरीज येतं त्याचं 1,66,200, 1,66,200 लिहिलात. अशा पद्धतीने प्रत्येक प्रॉब्लेमच्या वर लिहित जावा. स्टेटमेंट शोइंग इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर रामराव, प्रिव्हियस इयर 19-20, असेसमेंट इयर 20-21. चालू समजून आपण या ठिकाणी ते वर्ष लिहायचे आहेत. पुस्तकात काय बघायचं नाही, पुस्तक मागचे असल्यामुळे त्याच्यावर मागचे वर्ष असतात. लिहिलात काय? हा, हो सर. ठीक आहे. पुढं काय आता? लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 हे हेडिंग लिहा. त्यामध्ये लिहा नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन, आणि इथं अमाऊंट कॉलम मध्ये लिहा 1,66,200च्या खाली 50,000 रुपये. 50,000 स्टँडर्ड डिडक्शन हे गेल्या वर्षीपासून चालू झालेलं ते घ्यायचं आहे. अगोदर वेगळी सिस्टीम होती, त्याच्यासाठी मध्यंतरी बंद होतं, आता गेल्या वर्षीपासून चालू झालंय. स्टँडर्ड डिडक्शन नंबर 1, त्याच्या पुढे लिहा 50,000. त्यानंतर मला वाटतं प्रोफेशनल टॅक्स आहे. प्रोफेशनल टॅक्सच्या बाबतीत काय सांगितलं बघा त्याने? प्रोफेशनल टॅक्स कंसामध्ये सांगितलं ड्यू बट आउटस्टँडिंग. 600 रुपये वाटतं ना, 600 रुपये आहे, त्यांना ते दिलं नाही असं सांगितलेलं, आउटस्टँडिंग आहे असं सांगितलेलं आहे. आउटस्टँडिंग असेल तर त्याचे डिडक्शन मिळणार नाही. कंसामध्ये लिहा ड्यू बट आउटस्टँडिंग. एंटरटेनमेंट अलाउन्स इथं प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाही, त्यामुळे काय आपण घ्यायचा विषय नाही. त्याखाली लिहा प्रोफेशनल टॅक्स, कंसामध्ये लिहा ड्यू बट आउटस्टँडिंग, म्हणजे त्या इन्फॉर्मेशनचा आपण इफेक्ट दाखवला असं झालं. इथं अमाऊंट कॉलम मध्ये लिहा नील. 1,66,200 मधून 30,000 गेले, किती राहिले? 1,36,200. त्याला लिहा टॅक्सेबल सॅलरी इन्कम, किंवा ऑब्लिक करून लिहा नेट सॅलरी. नेट सॅलरी. झालं का? इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे, 10 पासून चालूच आहे. समजलं का? झालं का चव्हाण? हो सर. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचं. हा, हो सर. आता हे प्रॉब्लेम घ्या. Mr. Nutt, employed in Bolt Limited company, receiving following benefits: basic salary ₹12,000 per month. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स सांगितलेलं 5,000 फॉर द बेनिफिट ऑफ रिटायरमेंट. कमिशन सांगितलेलं आहे 10% ऑफ टर्नओव्हर 10 लाख. ट्रॅव्हलिंग अलाउन्स सांगितलेलं आहे ₹800 पर मंथ फुल्ली स्पेंट. कन्व्हियन्स अलाउन्स सांगितलेलं आहे फुल्ली स्पेंट फॉर प्रायव्हेट पर्पज 300 पर मंथ. आता बघा याच्यातलं ट्रॅव्हलिंग अलाउन्स फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे, कन्व्हियन्स अलाउन्स फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे. डेली अलाउन्स फॉर 50 पर डे फॉर 200 डेज हे फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे, ते फुल्ली स्पेंट फॉर ऑफिस पर्पज म्हणलेलं आहे. आणि कन्व्हियन्स अलाउन्स काय म्हणलेलं आहे? फुल्ली स्पेंट फॉर प्रायव्हेट पर्पज. प्रायव्हेट पर्पजसाठी खर्च केला असेल तर एक्झाम्पशन किंवा डिडक्शन मिळत नाही. त्यानंतर लंच अलाउन्स सेकंड टाईपचा अलाउन्स आहे, त्याचं असं लक्षात ठेवावं लागतं, त्याच्यासाठी पाठ करा ते. लंच अलाउन्स सेकंड टाईपचा अलाउन्स आहे. त्यानंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स सेकंड टाईपचा अलाउन्स आहे, टोटली टॅक्सेबल हे दोन्ही पण, जरी इन्फॉर्मेशन असं कंसामध्ये काही दिलं असलं तरी. आणि शेवटचं सांगितलेलं आहे प्रोफेशनल टॅक्स पेड ₹600. आता प्रोफेशनल टॅक्स सांगितलं असेल, एंटरटेनमेंट अलाउन्स सांगितलं असेल,
किंवा दोन्ही जर नाही सांगितलं असेल तर आता स्टँडर्ड डिडक्शन चालू झालेलं आहे, त्याच्यासाठी डिडक्शन अंडर सेक्शन 16 हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे. तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. काय काढायला सांगितलं आपल्याला, फाइंड आउट सॅलरी इन्कम फॉर द असेसमेंट इयर समजा 20-21. ते आता हे लिहून घेतलं का सगळं. स्टेटमेंट शोइंग इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर नट प्रिव्हियस इयर 19-20, असेसमेंट इयर 20-21, पर्टिक्युलर कॉलम आणि अमाऊंटचे 2 कॉलम. प्रॉब्लेम टाकलं होतं ना तुम्हाला काल मी. हो सर. लिहून घेतलात तुम्ही. हा हे स्टेटमेंट लिहून घेतलात, त्याचं फॉर्मॅट. हो सर. सोल्युशनचं हा ठीक आहे. सोल्युशन स्टेटमेंट शोइंग इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर नट प्रिव्हियस इयर 19-20 आणि असेसमेंट इयर 20-21. स्क्रीन दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. हो सर. हो ठीक आहे. आता पहिलं इन्फॉर्मेशनचा इफेक्ट दाखवूया आपण. पहिलं सांगितलेलं आहे बेसिक सॅलरी 12,000 पर मंथ. पुढे इथं लिहा पर्टिक्युलर कॉलम मध्ये तुम्ही बेसिक सॅलरी किंवा नंतर लिहून घ्या तुम्ही. आता मी सांगतो लक्ष द्या आणि हे तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो बघा. आन्सर तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये, समजलं. आता लिहून घेऊ नका म्हणजे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. बेसिक सॅलरी 12,000 सांगितलेलं आहे. 12,000 गुणले 12, 12-12-44 आहे. 1,44,000. 1,44,000 आपण आउटर कॉलम मध्ये लिहिलं. एक महिन्याचं इन्फॉर्मेशन सांगितलं पर मंथ, आपण मग वर्षाचे काढले. डेअरनेस अलाउन्स सांगितलेलं आहे 5,000 पर मंथ. आता फॉर द बेनिफिट ऑफ रिटायरमेंट किंवा नॉन बेनिफिट ऑफ द रिटायरमेंट किंवा फॉर्मिंग पार्ट, नॉन फॉर्मिंग पार्ट, काही जर कवसात ते सांगितलं असलं तर ते सूत्र ज्या ठिकाणी वापरणार आहोत आपण त्या सूत्रामध्ये त्याचा विचार करायचा आहे. सध्या नाही आहे. हे प्लेन आणि सोपे प्रॉब्लेम आहेत, इथे त्याचा काय सध्या विचार करू नका. डेअरनेस अलाउन्स 5,000 रुपये दरमहा गुणिले 12 महिन्याचे 60,000 घेतले. त्यानंतर कमिशन 10% ऑफ टर्नओव्हर ₹10 लाख म्हणून सांगितलेलं आहे. या नटला पोल्ट कंपनी लिमिटेड कडून 10 लाख जे टर्नओव्हर झालेलं आहे त्याच्यावर 10% कमिशन मिळालं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून 10 लाखावर 10% म्हणजे 1 लाख. 1 फक्त कमी झाला, 10% असल्यामुळं 1 लाख त्याला कमिशन मिळालं. त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स सांगितलेला आहे, जो की फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे. ट्रॅव्हलिंग अलाउन्स किती सांगितलं आहे, 800 पर मंथ. 800 पर मंथ म्हटल्यामुळं 800 गुणले 12, 12×8 = 9,600 रुपये आपण लिहिलं इनर कॉलमला. लेस काय इन्फॉर्मेशन दिल्या बघा कौसामध्ये, फुल्ली स्पेंट म्हणजे फुल्ली स्पेंट फॉर ऑफिस पर्पज आपण लिहिलं लेस ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किंवा लेस स्पेंट फॉर ऑफिस पर्पज 800 गुणले 12, 12×8 = 9,600 आउटर कॉलम मिल. जेवढं मिळालं तर तेवढं त्यांना ऑफिसच्या कामासाठी जे काही ऑफिसची ड्युटी त्या कामासाठी खर्च केलेला आहे. एक्सेस काही त्याने ठेवून घेतलेलं आहे म्हणून टॅक्सेबल अमाऊंट नील. त्यानंतर कन्व्हिनियन्स अलाउन्स. कन्व्हिनियन्स अलाउन्स फुल्ली स्पेंट फॉर प्रायव्हेट पर्पज म्हणून सांगितलेलं आहे. ऑफिस पर्पजसाठी हे भत्ते आहेत पहिल्या टाईपचे, त्यामुळे ते 300 रुपये घ्या. 300 रुपये दरमहाप्रमाणे. कन्व्हिनियन्स अलाउन्स 300 गुणले 12, 12×36 3,600 वर्षाचे झाले. लेस एक्सपेन्सेस कंसामध्ये लिहा फॉर प्रायव्हेट पर्पज. प्रायव्हेट पर्पज लिहिल्यामुळे त्याला एक्झम्पशन मिळणार नाही म्हणून तिथे लिहायचं नील. एक्झम्पशन जे देतो आपण अमाऊंट त्या ठिकाणी लिहा नील. त्यामुळे आउटर कॉलमला पूर्ण अमाऊंट येईल 3,600 बाहेर, म्हणजे पूर्ण त्या 3,600 वर टॅक्स लागेल. त्याला एक्झम्पशन किंवा डिडक्शन मिळालं नाही. काय मिळालं नाही तर जे कन्व्हिनियन्स अलाउन्स त्याला मिळालेलं होतं प्रवास भत्ता त्यानं प्रायव्हेट पर्पजसाठी खर्च केलाय, ऑफिस पर्पजसाठी खर्च केला नाही म्हणून. त्यानंतर डेली अलाउन्स सांगितलेलं इथं 50 पर डे 200 दिवसाचे त्याला दिले डेली अलाउन्स. हे देखील फर्स्ट टाईपचा अलाउन्स आहे म्हणून 50 रुपये दररोज प्रमाणे 210,000 रुपये झाले. लेस ते काय सांगितलं, फुल्ली स्पेंड फॉर ऑफिस पर्पज. त्यांना फुल्ली स्पेंड फॉर ऑफिस पर्पज लिहा. लेस फुल्ली स्पेंड फॉर ऑफिस पर्पज लिहा. तिथे खाली ऍक्च्युअल एक्सपेन्सेस लिहिलंय किंवा फुल्ली स्पेंड फॉर ऑफिस पर्पज लिहा आपल्या लक्षात राहण्यासाठी. 10,000 आउटर कॉलम नील. त्यानंतर सांगितलेलं लंच अलाउन्स. आता सेकंड टाईपचा अलाउन्स आहे लंच अलाउन्स. सेकंड टाईपचे जेवढे बी अलाउन्स असतील टोटली टॅक्सेबल, एक्झम्पशन त्यांना मिळत नाही. त्यामुळे लंच अलाउन्स किती सांगितलेलं आहे, फुल्ली स्पेंड ₹500 पर मंथ म्हणजे दरमहा त्याला 500 रुपये मिळाले म्हणजे 12×5 = 60, 6,000 रुपये घेतला आउटर कॉलमला. कुठल्याही प्रकारचे एक्झम्पशन त्याला मिळत नाही. सेकंड टाईपचा अलाउन्स आहे.
त्यानंतर सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स 1000 पर मंथ म्हणून सांगितलेलं आहे. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स 1000 दरमहा गुणले 12, इनर कॉलमला 12,000. जरी इथं कौसामध्ये सांगितलं असलं ऍक्च्युअल एक्सपेन्सेस 500 पर मंथ, त्याचा विचार करायचा नाही. का करायचं नाही? सेकंड टाईपचा अलाउन्स आहे, टोटली आपल्याला टॅक्सेबल ते अमाऊंट म्हणून टाकायचं आहे, त्यामुळे एक्झाम्पशन मिळणार नाही. इथं फक्त मग इथं आता कंसामध्ये सांगितलं म्हणून तुम्ही इफेक्ट दाखवायचा, तर लेस ऍक्च्युअल एक्सपेन्सेस किंवा एक्झाम्पशन नील, एक्झाम्पशन मिळणार नाही. म्हणून 12,000 ला 12,000 आउटर कॉलमला सगळ्या अमाऊंटवर टॅक्स लागेल. म्हणजे या ठिकाणी आता टाईप 1, टाईप 2 आणि हे बेसिक सॅलरी, डीए सगळे इन्फॉर्मेशनचे इफेक्ट दाखवले आपण. बेरीज घ्या. ग्रॉस सॅलरी 3,25,600. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन आता एकच राहिला, प्रोफेशनल टॅक्स पेड ₹600. म्हणजे हे डिडक्शन अंडर सेक्शन 16 शी रिलेटेड असलेले इन्फॉर्मेशन आहे. प्रोफेशनल टॅक्स असू दे किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असेल आणि त्याला जर एंटरटेनमेंट अलाउन्स मिळाला असेल तर ते अंडर सेक्शन 16 मध्ये येणार आहे. किंवा हे दोन्ही बी जरी नसले तर गेल्या वर्षीपासून स्टँडर्ड डिडक्शन चालू झालेलं आहे. म्हणजे हे जे काही तुम्ही खर्च केलेला आहे, तुम्हाला जास्त टॅक्स भरलं असं वाटू नये, थोडंसं तुम्हाला सवलत दिलं असं असण्यानं या दृष्टिकोनातून स्टँडर्ड डिडक्शन 50,000 गेल्या वर्षीपासून मिळणार आहेत. त्याच्यासाठी ग्रॉस सॅलरी नंतर डिडक्शन अंडर सेक्शन 16 हे आपल्याला दाखवावं लागणारच आहे. त्यानंतर खाली लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16, त्याच्यामध्ये नंबर 1 स्टँडर्ड डिडक्शन, त्याचं जे आहे फायनान्स डिपार्टमेंटनं सांगितलेला आकडा तो 50,000 आहे. अगोदर अशा वेगळ्या पद्धतीचा होता, त्याचा विचार आता तुम्ही करू नका. 50,000 डायरेक्ट लिहायचं. सेकंड, प्रोफेशनल टॅक्स पेड ₹600. इथे लिहिलं प्रोफेशनल टॅक्स 600. आता ते 50,000 आणि हे 600 म्हणजे 50,600 3,25,600 मधून वजा करा. 3,25,600 मधून ते वजा करायचं आणि जी काही राहिलेलं अमाऊंट आहे त्याला लिहा नेट सॅलरी ऑब्लिक टॅक्सेबल सॅलरी इन्कम. जे काय अमाऊंट येईल ते. आता इथं काय होईल, इथं 30,000 आहे, इथं 20,000 आपले वाढणार आहेत. 85, 75 हे 2,75,000 नेट सॅलरी किंवा टॅक्सेबल सॅलरी इन्कम येईल. समजलं का? समजलं का? हो सर. काय अडचण आहे? काय अडचण आहे का विचारा? नाही. सर तिथे 30,000च्या जागी 50,000 घ्यायचं का डिडक्शन? हा, स्टँडर्ड हे डिडक्शन. पुस्तक हे जुनं आहे आपलं. हे पुस्तक थांबा तुम्हाला कधी टाईप छापलेलं आहे सांगतो. त्यावेळेचं आहे ते 30,000. हे 2004 मध्ये छापलेलं पुस्तक आहे. आज 2020-21 आहे. गेल्या वर्षीपर्यंत हे नव्हतं 50,000 किंवा हे डिडक्शनच नव्हतं गेल्या वर्षीपर्यंत. अगोदर होतं, आम्ही कॉलेजला असताना हे होतं, नंतर ते बंद झालं. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये जे जाहीर करण्यात आलं त्यावेळी चालू करण्यात आलं स्टँडर्ड डिडक्शन डायरेक्ट 50,000. काही कॅल्क्युलेशनचा भाग नाही, डायरेक्ट 50,000 सरसकट सगळ्यांना. त्यामुळे आपण ते 50,000 घेऊन आलो आहे. ते पुस्तकातलं इथे जे इफेक्ट दाखवलेलं आहे ते घेऊ नका तुम्ही. समजलं? हो सर. तेवढंच एक फक्त स्टँडर्ड डिडक्शन 50,000 एवढं लक्षात ठेवा, बाकी का नाही या पुस्तकामधलं भाग. जरी समजा मी तुम्हाला आता हे फोटो टाकलं तर इथे हे 50,000च घ्यायचं स्टँडर्ड डिडक्शन. पीटीचं काय असलेलं घ्यायचं आणि हे वजा करून लिहा तुम्ही. हा, किंवा इथं करेक्शनचा एक कागद लावून मी तुम्हाला फोटो पाठवेन. समजलं? हा सर. थांबूया मग. हो. तुम्ही ते स्क्रीन राणी स्क्रीनशॉट घे.